माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला, त्यांच्या विमानाच्या अपघाताला आता जवळपास महिना पूर्ण होऊन गेलाय। या महिनाभरात एक रिपोर्ट समोर आलाय। एआयबीचा हा रिपोर्ट आहे आणि या रिपोर्टवरना आता पुन्हा एकदा नवीन दावे व्हायला सुरुवात झालीय। रोहित पवार यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या रिपोर्ट मधल्या अनेक त्रुटींवर त्यांनी बोट ठेवलं। हे करत असताना त्यांनी काही गंभीर आरोपही केलेत अजित पवार यांना विमान सेवा पुरवणाऱ्या विमान कंपनीवर। याच विमान कंपनीनं महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विमान सेवा दिली होती आणि ही विमान सेवा देत असताना त्यांनी आकाशातल्या नियमांचं उल्लंघन केलं आणि दुसरे देश या विमानाला पाडून टाकण्याच्या सूचना देत होते असा दावा, गंभीर दावा रोहित पवार यांनी केलाय। या संदर्भात सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे हे अजूनही समोर आलेलं नाहीये। एकीकडे हे आरोप करत असताना दुसरीकडे अजित पवार यांच्या विमान अपघाताची जी संभाव्य कारणं सांगितली जातात त्याच्यामध्येही अनेक त्रुटी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय आणि या एकूण अहवालावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले। दुसरीकडे ज्या विमान कंपनीनं अजित पवार यांना विमान सेवा दिली होती त्या कंपनीबाबतचे आपले दावे रोहित पवार यांनी आजही कायम ठेवलेत। या सगळ्या संदर्भात आता राज्य सरकार नेमका काय निर्णय घेतय, या मुद्द्यांवर गांभीर्यानं पाहिलं जाणार आहे का, त्यांची चौकशी केली जाणार आहे का, असे अनेक प्रश्न आहेत। या सगळ्या प्रश्नांबद्दल आपण बोलूयात, पण त्या अगोदर पाहूयात स्पेशल रिपोर्ट। अजित पवार यांच्या विमान अपघात तपासाबद्दल रोहित पवार सातत्यानं प्रश्न उपस्थित करतायत। 28 फेब्रुवारीला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला। यामध्ये दृश्यमानता कमी असल्यानंच अपघात झाला असं स्पष्ट लिहिलंय, पण रोहित पवारांना ते मान्य नाहीये। दादांचं विमान सुस्थितीत नव्हतं, त्या विमानाच्या इंजिनचं आयुष्य कधीच संपलं होतं असा दावा रोहित पवार यांनी केलाय। 5000 जर त्याची लाईफ होती विमानाच्या इंजिनची, तर 8000 तासाहून अधिक ते तिथं त्या इंजिनचा त्याच्यामध्ये वापर झाला होता आणि त्यामुळे खराब विमान हे अजितदादांना मुद्दामून दिलं का चुकून दिलं गेलं असा आमचा प्रश्न आहे। एवढंच नाही तर VSR कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांचाही जीव धोक्यात आला होता असा गंभीर दावा रोहित पवार यांनी केलाय। आम्हाला जे कळालेलं आहे कदाचित दुसरे फायटर जेट सुद्धा तिथं आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू। हे इराणच्या एअर डिफेन्सनी त्या ठिकाणी सांगितलं होतं। त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते। रोहित पवार यांचे दावे आणि आक्षेप इथं संपत नाहीत। अपघाताआधी अजित पवार यांचं विमान एका झाडावर आदळलं असं AAIBच्या तपास अहवालात म्हटलंय, पण प्रत्यक्षात तसं काहीही घडलेलं नाही असा रोहित पवार यांचा दावा आहे। झाडांना धडकलं इथंच या AIBचं चूक त्या ठिकाणी झालेलं आहे। मग रिपोर्ट द्यायचा म्हणून रिपोर्ट दिला का कुठेतरी झाडांवर जबाबदारी ढकलून द्यायची असा कुठेतरी केविलवाना प्रयत्न AIB कडनं झाला असं आपल्याला म्हणावं लागेल। केंद्र सरकारनं या आरोपांना गांभीर्यानं घेऊन त्या दिशेनेही तपास करायला हवा, कारण अहवालात बारामतीला जिल्हा म्हटलंय हे नाकारता येत नाही आणि म्हणूनच DGCA आणि विमान अपघात तपास मंडळ रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर देतं का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।